नमस्कार मित्रांनो, कधी विचार केला आहे का ज्याच्याकडे नाव आहे, पैसा आहे, टॅलेंट आहे, त्याच्या आयुष्यात असा दिवस येऊ शकतो का की त्याला जेलमध्ये जावं लागेल? हो, हे खरं आहे. ही गोष्ट आहे राजपाल यादवची. आणि ही फक्त एका अभिनेत्याची स्टोरी नाही, ही आहे आयुष्याच्या अनिश्चिततेची खरी शिकवण. एक छोट्या गावातून आलेला मुलगा मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आला. ना ओळख ना पैसा, पण टॅलेंट होतं, मेहनत होती आणि हार न मानण्याची जिद्द होती. हळूहळू छोट्या भूमिका, मग कॉमेडी, आणि एक दिवस तो झाला बॉलिवूडचा सर्वात आवडता कॉमेडियन. लोक हसायचे, डायरेक्टर्स त्याला शोधायचे, पैसा, नाव, प्रसिद्धी सगळं मिळालं. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही मित्रांनो. फिल्म प्रोडक्शनसाठी घेतलेलं कर्ज, आर्थिक अडचणी, आणि एक दिवस राजपाल यादवला जेलमध्ये जावं लागलं. हो, ज्याने लाखो लोकांना हसवलं, तो स्वतः आयुष्याच्या कठीण प्रसंगात अडकला. याचं कारण काय? तर एकच गोष्ट, आयुष्य कधीही बदलू शकतं. मित्रांनो, ही गोष्ट राजपाल यादवची नाही, ही आपल्या सगळ्यांची आहे. आज नोकरी आहे, उद्या नसू शकते. आज पैसा आहे, उद्या खर्च होऊ शकतो. आज सगळं ठीक आहे, पण आयुष्याला काहीच हमी नाही. म्हणून लक्षात ठेवा, कधीही अहंकार करू नका. पैसे विचार करून वापरा. कर्ज घेताना 1000 वेळा विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, वाईट वेळ आली तरी हार मानू नका. कारण खरा हिरो तो नसतो जो कधी पडत नाही. खरा हिरो तो असतो जो पडून पुन्हा उभा राहतो. राजपाल यादव आजही काम करतोय, लढतोय आणि आयुष्य पुढे नेत आहे. लक्षात ठेवा, आयुष्य हे लिफ्टसारखं आहे, कधी वर कधी खाली, पण थांबायचं नाही, पुढे चालत राहायचं. जर तुम्हाला ही गोष्ट प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कुणीतरी आज हार मानण्याच्या विचारात असेल.